विभागाला मिळाले 1050 कोटी रुपये दलालीची कागदपत्रे। नवाब मलिक यांनी आरोप केलेला आहे पत्रपरिषद घेऊन की भाजपच्या नातेवाईकाचा नव्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक जो आहे त्यांनी एनसीबीला सोडलं, कुठेतरी साठवलं आहे भाजपाने। असं या संदर्भात एनसीबीने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी अनेक लोकांना पकडलं होतं, त्यातले जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आणि ज्या लोकांकडे काही सापडलं त्या लोकांना त्यांनी पकडलं। आता खरं म्हणजे ड्रग्स आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे। याच्या विरुद्ध एखादी एजन्सी जर काम करत असेल तर त्या एजन्सीच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे। हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या समाजाचा आणि आपल्या तरुणाईचा प्रश्न आहे। पण याचं राजकारण केलं जात आहे। खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं त्याच्यामध्ये एनसीपीच्या वरिष्ठ नेत्याचा मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हा देखील सोडण्यात आला, पण त्याचं नाव मी याकरता घेत नाही कारण तो क्लीन होता आणि तो क्लीन असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे आणि म्हणून एनसीबीने क्लिअर केलंय की जे क्लीन होते त्यांना सोडलं होतं ते कुठल्या पक्षाचे होते का नव्हते या संदर्भात हा मुद्दाच येत नाही। हिंदी 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 देखिए, एनसीबी ने बहुत क्लियरली ये बताया है कि जो लोग एक साथ सबको वो लेकर गए थे उनमें से जो लोग क्लीन थे सबकी तलाशी ली गई, सबके मोबाइल्स की तलाशी ली गई। जो लोग क्लीन थे उनको छोड़ दिया गया और जिनके पास कुछ मिला या जो लोगों के मैसेजेस में कुछ मिला ऐसे लोगों को अरेस्ट किया गया। अब ये जो ड्रग्स का मामला है एक प्रकार से हमारे समाज को ये बिगाड़ रहा है, हमारे बच्चों को ये बिगाड़ रहा है। इसका राजनीतिकरण करना ये अपने आप में बहुत गलत है। वैसे तो जिन लोगों को छोड़ा गया उसमें एनसीपी के भी एक बड़े नेता के बेटे से जुड़ा हुआ व्यक्ति उसको भी छोड़ा है, लेकिन हम इसलिए उनका नाम नहीं लेते कि वो क्लीन थे, तो उनका नाम लेकर हम उन्हें बदनाम क्यों करें। तो मुझे लगता है कि इस पर राजनीति नहीं होनी चाहिए। हमारे बच्चों को बिगाड़ने वाली ये जो ड्रग्स की महामारी है या ये जो गलत लत है इससे लड़ने के लिए हम सबने एक साथ आकर काम करना चाहिए, ऐसा मेरा मानना है। असं आहे की मी मागे देखील बोललो की मलिक साहेबांचं, नवाब मलिक साहेबांचं दुखणं वेगळं आहे आणि म्हणून त्या संदर्भात मी पुन्हा बोलणार नाही। राज्य सरकारनं अजूनही पाऊस नुकसानीचा रिपोर्ट जो आहे तो केंद्राकडे पाठवलेला नाही आहे, सोबतच नुकसानीची जी मदत आहे त्या संदर्भातला वाटाही जाहीर केला नाही आहे, त्यामुळे केंद्र सरकार मदत करू शकत नाही असं केंद्रीय राज्यमंत्री कराड म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, मी पुन्हा सांगतो की एनडीआरएफचा पैसा आगाऊ राज्याकडे असतो, तो एसडीआरएफ मध्ये असतो, त्यातनं राज्य सरकारने पैसे पहिले द्यायचे असतात आणि त्यानंतर मग केंद्र सरकारकडे मागायचे असतात। आणि नुकसानीची जी पाहणी आहे या संदर्भातला रिपोर्ट पाठवला जातो, तिकडनं त्यांची टीम येते, पण तोपर्यंत कधीच थांबावं लागत नाही। इतके वर्ष मीही मुख्यमंत्री होतो, कधी थांबायची गरज नसते, थेट डायरेक्ट लगेच हे पैसे खात्यावर जमा करायचे असतात। अजित पवार यांच्याकडे आयकर विभागाच्या नातेवाईकाकडे आयकर विभागाने छापे टाकले, जाणीवपूर्वक हे छापे टाकले आहेत असा आरोप अजित पवारांनी त्याच्यात। असं आहे की दोन प्रकारचे छापे आयटी विभागाने टाकले आहेत। त्यातल्या पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी एक प्रेस नोट काढली आहे जी मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे आणि मला तर असं वाटतं की माध्यमांनाही कदाचित त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही, कारण 1050 कोटी रुपयाची दलाली कशाला म्हणतात ही त्याच्यामध्ये कागदपत्र सापडले आहेत, त्याचे पुरावे सापडले आहेत, याच्यामध्ये बदले आहेत, याच्यामध्ये टेंडर आहेत, याच्यामध्ये मंत्री आहेत, याच्यामध्ये अधिकारी आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे देशातला सगळ्यात मोठा अशा प्रकारचा हा पुरावा या रेड्समध्ये सापडलेला आहे। आता एजन्सी त्या संदर्भात
अधिक खुलासा करेल त्याच वेळेस आपल्याला समजेल, त्यापेक्षा जास्त माहिती नाही, पण हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या रेड्स नंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे. आणि त्यासोबत काल परवा ज्या रेड झालेल्या आहेत 5 साखर कारखाने ज्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती, ज्याची चौकशी झाली, चौकशीमध्ये विक्रीची प्रक्रिया ही चुकीची आहे आणि त्याहीपेक्षा विकत घेताना जे फंड्स आले आहेत हे फंड्स चुकीच्या पद्धतीने आले आहेत. तुम्ही काळ्या पैशावर टॅक्स भरून किंवा या ठिकाणी ब्राईबचा जो पैसा असतो, लाचेचा जो पैसा असतो, त्याच्यावर टॅक्स भरून तो पांढरा करू शकत नाही, हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा कारखाना विकत घेता त्यावेळी त्या कारखान्याचा जो काही तुम्ही खरेदीचा पैसा आहे हा योग्य पैसा असला पाहिजे. पण तक्रारी अशा होत्या की या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आला आहे तो पैसा काही योग्य नाही आहे आणि म्हणून याची चौकशी ही या ठिकाणी IT विभागाने केली आणि त्यानंतर या कंपन्यांचे जे डायरेक्टर्स होते त्या डायरेक्टर्सकडे हा छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबावर छापा टाकलेला आहे चुकीचं आहे, कारण पवार कुटुंबात अजून लोक आहेत, ते वेगवेगळे बिझनेसेस करतात, त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही आहे. या 4-5 ज्या काही साखर कारखाने आहेत ज्याच्यामध्ये काही व्यवहार झाले अशी माहिती IT विभागाकडे होती, त्याच्या डायरेक्टर्सवर टाकलेले छापे आहेत. याला कुठल्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अयोग्य आहे. देखिए, IT विभाग ने जो छापामारी की है, पहले तो उन्होंने एक प्रेस नोट में बताया जिसको बहुत गंभीरता से लेना चाहिए कि महाराष्ट्र में इस छापामारी में 1000 करोड़ रुपए की दलाली और ट्रांसफर्स में पैसा, इसके सारे एविडेंस उनको मिले हैं, उसका सारा हिसाब मिला है, किसके पास पैसा गया मिला है, इसमें नेता है, इसमें कई अधिकारी है. और इसलिए मैं ऐसा मानता हूं कि इसको राजनीतिक रूप देना ये बिल्कुल गलत है. इसकी तफ्तीश होनी चाहिए. अभी तो इतनी जानकारी बाहर आई है, जब IT विभाग और जानकारी देगा तब इसके ऊपर हम और डिटेल्ड अपनी प्रतिक्रिया दे पाएंगे. दूसरा, जो छापामारी कल परसों हुई है वो किसी परिवार के ऊपर नहीं हुई है, किसी परिवार को टारगेट करने के लिए भी नहीं हुई है. अगर हम देखें तो 5 शुगर मिल जिनको खरीदा गया था और खरीदते समय उसकी प्रक्रिया में भी प्रॉब्लम्स है, इस प्रकार की कुछ कंप्लेंट्स थी और उसके सोर्स ऑफ फंड्स की भी कंप्लेंट्स थी. तो उसके ऊपर IT विभाग ने तफ्तीश करके जब उनके ध्यान में आया कि सोर्स ऑफ फंड जो है ये एक प्रकार से काला धन है, ऐसा हो सकता है, ऐसी चीज़ें उनके ध्यान में आई, तब जाकर उन्होंने इस प्रकार से उसके ऊपर छापामारी की है. और इसलिए ये छापामारी उन शुगर फैक्ट्रीज के डायरेक्टर्स के ऊपर हुई है, किसी परिवार के ऊपर नहीं हुई.